नमस्कार. ज्ञान की बात या शैक्षणिक उपक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. उपयोजित लेखनामधील कथालेखन हा भाग आज आपण पाहणार आहोत. आपल्या भाषा विषयांमध्ये म्हणजेच मराठी, हिंदी, इंग्रजी यामध्ये कथालेखन हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. गोष्टी आपल्या सगळ्यांनाच आवडतात आणि त्या ऐकतच आपण लहानाचे मोठे झालेलो आहोत. कधी आजीच्या मांडीवरती झोपून ऐकलेली रामायण महाभारतातील कथा असेल किंवा आईच्या कुशीत झोपून ऐकलेली एखादी काऊचिवची किंवा राजा राणीची गोष्ट असेल किंवा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मामाकडे गेल्यानंतर अंधाऱ्या रात्रीतली राक्षस आणि भूताची गोष्ट सुद्धा तुम्हाला आठवत असेल, हो की नाही? आता ही कथा किंवा गोष्ट म्हणजे काय तर मनात रुजलेली, भावलेली आणि काल्पनिकरित्या आपण अनुभवलेली एक मालिकाच असते. कथा ही मनातील कल्पनांना आणि भावनांना वाट मोकळी करून देणारी असते. आपल्या सृजनशीलतेला आणि नवनिर्मितीला वाव देणारी असते. कथा ही एक कला आहे, तसेच ती एक शास्त्र म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कथेमधून मिळणारे बोध, उपदेश हे आपल्या जीवनावरती खूप प्रभाव टाकत असतात. जसे की आपण पाहिले तर शिवरायांचे जर आपण व्यक्तिमत्व पाहिले तर शिवरायांच्या व्यक्तिमत्वावरती जिजाऊंनी सांगितलेल्या गोष्टींचा प्रभाव आपल्याला दिसून येतो. तसंच आपण लहानपणापासून ऐकलेली लाकूड तोड्याची गोष्ट असेल किंवा एकीचे बळ असेल तर या विविध गोष्टींमधून आपल्याला काही बोध मिळतात, तर काही मूल्य आपल्यामध्ये रुजली जातात. म्हणजेच बालमनावरती संस्कार करण्यासाठी एक उत्तम मार्ग म्हणजे ह्या कथा असतात. आता ह्या कथेचे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात, जसे की ऐतिहासिक कथा, पौराणिक कथा, शौर्य गाथा, त्यानंतर कौटुंबिक कथा, सामाजिक कथा, ग्रामीण कथा, अशा विविध प्रकारच्या कथा आपल्याला ऐकायला किंवा वाचायला मिळतात. आता आपण अभ्यासक्रमाच्या आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातनं कथा लेखन पाहूया. सर्वात प्रथम बघा, जेव्हा आपण एखादा प्रश्न वाचतो कथेसंदर्भातला, तर 1 मिनिट आपण डोळे शांत ठेवून आणि विचार करून त्या प्रश्नाचा मनन आणि चिंतन केलं पाहिजे आणि ती गोष्ट आपण सर्वप्रथम आपल्या मनामध्ये तयार केली पाहिजे. तर ही कथा लिहित असताना काही ठळक मुद्द्यांचे आपण विचार करूया. यामध्ये सर्वात प्रथम कथा ही आपण भूतकाळामध्येच लिहिली पाहिजे, परंतु जेव्हा आपण ही कथा लिहित असतो तर त्यामध्ये काही संवादही येत असतात, तर हे संवाद आपण वर्तमान काळामध्ये लिहायचे असतात. त्यानंतर या कथेमध्ये विरामचिन्हांचा योग्य त्या ठिकाणी आपण वापर करायला हवा. कथा लेखनामध्ये आपण लांबलचक मोठी मोठी अशी वाक्य करू नयेत. शक्यतो एक 7-8 शब्दांचं एक वाक्य याप्रमाणे आपण ही वाक्य लहान सुटसुटीत करून आपण ही कथा लिहायची असते. कथा लेखनामध्ये शब्दमर्यादा ही 80 ते 100 शब्द एवढी असावी. त्यानंतर कथा ही कमीत कमी 3 ते 4 परिच्छेदांमध्ये ती असावी. त्यानंतर कथा लिहित असताना आपल्याला त्या कथेमध्ये किती वेळ द्यायचा असतो ते लिहिताना, तर फार तर 10 ते 12 मिनिटांमध्ये आपली एक कथा लिहून व्हायला पाहिजे. मग हे लिहित असताना आपण भरकटणार नाही याकडे लक्ष द्यायचे असते. त्यासाठीच आपण प्रथम तो प्रश्न वाचल्यानंतर आपल्या मनामध्ये मनन आणि चिंतन करणं गरजेचं आहे. पुढे आपण पाहिलं तर ही गोष्ट आपल्याला सकारात्मक स्वरूपाने मांडायची असते, कारण सकारात्मक स्वरूपाने मांडल्यानंतरच तुमचं व्यक्तिमत्व, तुमचे विचार यातून समोरच्याला दिसत असतात किंवा ती गोष्ट अत्यंत प्रभावी ठरू शकते. त्यानंतर आपण पुढे पाहूया की ही जी गोष्ट आहे, ही जी कथा आहे, तर ही लिहिण्यासाठी काही टप्पे आहेत, तर त्या टप्प्यांचा आपण आता विचार करूया. आता जी पाहिली तर ती महत्वाचे मुद्दे होते. आता आपण पाहणार आहोत या कथेच्या संदर्भातील काही टप्पे. पहिला आहे या कथेचे शीर्षक, त्यानंतर सुरुवात, त्यानंतर मध्य किंवा मायना किंवा मजकूर, त्यानंतर शेवट किंवा समारोप आणि त्यानंतर तात्पर्य. या टप्प्यांमधनं ही कथा पुढे जात असते
मग ही कथा लिहित असताना आपल्याला प्रत्येक टप्प्यावरती काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। सर्वप्रथम आपण पाहूया शीर्षक। शीर्षक म्हणजे काय, तर शीर्षक म्हणजे नाव, त्या गोष्टीला दिले जाणारे नाव। आता हे नाव आपल्याला कधी सुचते? मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं होतं की प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला त्याचं मनन आणि चिंतन करायचं आहे की जेणेकरून तुमच्या मनामध्ये ती पहिल्यांदा तयार झाली की ती तुम्ही सहजरित्या कागदावरती उतरवू शकता। मग आपल्याला त्याचं शीर्षक कसं करायचं आहे? शीर्षक करत असताना त्या कथेमधील जे पात्र आहे तर त्या पात्राच्या एखाद्या गुणविशेषणावरनं आपल्याला त्या कथेचं शीर्षक देता येत असतं। जसं की लबाड कोल्हा, होय की नाही, लबाड। त्यानंतर त्या शीर्षकावरनं त्या कथेमध्ये एखादं वाक्यप्रचार आलेला असेल, एखादी म्हण आलेली असेल तर त्यावरनं सुद्धा आपण त्या गोष्टीला शीर्षक देऊ शकतो। त्यानंतर एखादं शीर्षकामध्ये त्या पूर्ण कथेचा जर सार येत असेल तर असं एखादं नाव तुम्हाला सुचत असेल तर ते सुद्धा तुम्ही देऊ शकता। परंतु हे शीर्षक फार मोठे असू नयेत, फार फार तर 2-3 शब्दांमध्ये आपलं हे शीर्षक झालं पाहिजे। त्यानंतर येतो सुरुवात। सुरुवात ही बघा उत्कंठा वाढवणारी आणि आकर्षक आणि लक्षवेधक असली पाहिजे। कारण जर सुरुवात ही आकर्षक पद्धतीने केलेली असेल तर उत्कंठा वाढते की पुढे काय असेल, पुढे काय असेल, या पद्धतीने आपण याची सुरुवात केली पाहिजे। त्यानंतर बऱ्याच वेळेस आपण पारंपरिक पद्धतीने कथेची सुरुवात करतो। जसं की खूप खूप वर्षापूर्वी एक राजा होता, आटपाट एक नगर होतं, या पारंपरिक पद्धतीनेच आपण सुरुवात करायला पाहिजे असं काही नाही। तर आपण एखादा संवाद, एखादी घटना घेऊन सुद्धा कथेची सुरुवात करू शकतो। त्यानंतर कथेमध्ये येणारं स्थळ, काळ याचा स्पष्ट उल्लेख हा पहिल्या सुरुवातीच्या 2-4 ओळींमध्येच आपल्याला तो करता आला पाहिजे। त्याचबरोबर त्या कथेमध्ये जे पात्र आहेत, जे मुख्य पात्र आहेत त्यांचा उल्लेख सुद्धा आपल्याला या पहिल्या सुरुवातीच्याच 4-5 ओळींमध्ये करता आला पाहिजे। आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या पात्राचं जर नाव असेल, आपण दिलेलं असेल तर तेच नाव पुढे कंटिन्यू त्या कथेमध्ये आलं पाहिजे। पुढचा जो भाग येतो तर तो म्हणजे मध्य किंवा मायना मजकूर। बघा इथे ही जी कथा आहे तर ही सविस्तररित्या मांडली जात असते। या कथेमध्ये जे कथाबीज असतं म्हणजे मूळ जी कथा असते तर ती कथा इथे फुलते, वाढते आणि रोचक सुद्धा बनत असते। तर जेवढा कथाबीज उत्तम असतो तेवढाच गाभा सुद्धा हा अतिशय चांगला असतो। तर आता हा मध्य जो आहे तर इथं तुम्हाला काय करायचं आहे, ही कथा रोचक बनवण्यासाठी तुम्ही इथे वाक्यप्रचार, अलंकार, म्हणी यांचा तुम्ही उपयोग करू शकता। त्याचबरोबर तुम्हाला इथे संवाद सुद्धा लिहिता येतात। मग हे संवाद काय आहेत बघा की कथेमध्ये आपण जर संवादाचा वापर केला तर ती कथा अधिक रोचक बनू शकते। आणि यामध्ये संवाद लिहित असताना आपल्याला विरामचिन्हांचा योग्य तो वापर करायचा आहे। जसं की वाक्य म्हटलेलं असेल दुहेरी अवतरण चिन्ह, एखादं नाव असेल एकेरी अवतरण चिन्ह, पूर्णविराम, स्वल्पविराम, उद्गारवाचक चिन्ह, प्रश्नचिन्ह यांचा योग्य त्या ठिकाणी आपण वापर करायला हवा, जेणेकरून आपली कथा ही या विरामचिन्हांमुळे एक आकर्षक तर ठरेल परंतु व्याकरणाच्या दृष्टीने सुद्धा ती उत्तम होईल। पुन्हा मला इथं तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, ती म्हणजे की आपण गोष्ट भूतकाळातच लिहिणार आहोत परंतु जेव्हा आपण संवाद लिहित असतो तर तेव्हा मात्र आपल्याला हे वर्तमान काळात लिहायचे आहे। बऱ्याच वेळेस असं होतं मुलांनो की तुम्ही गोष्टची सुरुवात ही करता भूतकाळामध्ये परंतु जेव्हा संवाद लिहित असता तर संवाद लिहित ते कधी वर्तमान काळातून भविष्य काळात जातं हे कळतच नाही। तर ही कथा लिहित असताना नेहमी तुम्ही एक लक्ष देऊन, एक बारकाईने त्याच्याकडे लक्ष देऊन आपण कथा भूतकाळातच लिहायची आहे हे नेहमी लक्षात ठेवा। आता हे लिहित असताना, संवाद लिहित असताना, गोष्टीचं वर्णन करत असताना, ती फुलवत असताना एक डोळ्यासमोर त्या कथेचं चित्र उभं राहिलं पाहिजे। परंतु लक्षात घ्या हे चित्र फार निरस पण नको आणि फार काल्पनिक सुद्धा नको। तर ह्या दोन्ही मधला मध्य तुम्हाला साधता आला पाहिजे। की नाही की
त्या कथेमधील जी भूमिका आहे किंवा जे पात्र आहे तर त्या पात्राविषयीचं गुणविशेषण तुम्हाला तिथे देता आलं पाहिजे की ती कथा म्हणजे नेमकी काय आहे, त्या कथेतील पात्र नेमकी कोणती भूमिका वठवत आहे हे तुम्हाला तिथे सांगता आलं पाहिजे. त्यानंतर एक महत्वाची गोष्ट की कथेतील जे पात्र आहे तर ते पात्र नेमकं कोण आहे, म्हणजे त्या कथेतील पात्र एक राजा आहे का शेतकरी आहे का कोण आहे, त्या पात्राच्या भूमिकेप्रमाणे आपल्याला तिथे भाषा सुद्धा लिहिता आली पाहिजे. राजा असेल तर राजाप्रमाणे भाषा तिथे वापरली पाहिजे, शेतकरी आहे तर शेतकऱ्याप्रमाणे ती वापरता आली पाहिजे, एखादी वृद्ध स्त्री वृद्ध व्यक्ती आहे त्याप्रमाणे. या पद्धतीने आपल्याला त्या कथेतील भाषा ही वापरता आली पाहिजे. हे करत असताना आपल्याला अलंकारिक शब्द उपमा या सुद्धा योग्य रीतीने देता आल्या पाहिजे. त्यानंतर येतो कथेचा शेवट. यामध्ये बघा की कथेचा जो पूर्ण कथेचा काय उद्देश होता किंवा पूर्ण कथेमधून आपल्याला काय मिळालेलं आहे हे शेवटच्या परिच्छेदामध्ये आपल्याला मांडता आलं पाहिजे की त्याची परिणामकारकता काय आहे हे आपल्याला कथेच्या शेवटच्या परिच्छेदामधून सांगता आलं पाहिजे. त्यानंतर येतो कथेचं तात्पर्य. त्या कथेतून आपल्याला काय बोध मिळालेला आहे हे आपल्याला एका वाक्यात तिथे नमूद करता आलं पाहिजे. त्यानंतर आता आपण पाहूया की कथेचे किंवा गोष्टींचे काही वेगवेगळे प्रकार आपल्याला परीक्षेमध्ये किंवा अभ्यासाला असतात. त्यामध्ये पहिला जो आहे तो म्हणजे शीर्षकावरनं कथा तयार करणे. आपण बघितलं की शीर्षक म्हणजे नाव, तर कधी कधी परीक्षेमध्ये फक्त एक शीर्षक दिलं जातं आणि त्या शीर्षकावरनं तुम्हाला ती कथा तयार करायची असते. मग हे शीर्षक एखादं नाव असू शकतं, म्हणजे गुणविशेषणाने संबंधित असणारं एखादं नाव असू शकतं, वाक्यप्रचार असू शकतो किंवा एखादी म्हण सुभाषित असू शकतं. तर त्याला साजेस असं समर्पक असं आपल्याला कथा ही लिहिता आली पाहिजे. त्यानंतर एक दुसरा प्रकार आहे तो म्हणजे चित्र, की चित्रावरनं गोष्ट तयार करा. बघा हा प्रकार 5वी आणि 6वीला मोठ्या प्रमाणामध्ये वापरला जातो. यातील मुलांची निरीक्षण क्षमता ही आपल्याला पाहता येते की ते कशा प्रकारचे निरीक्षण करत आहेत, किती बारकाईने त्याच्याकडे पाहत आहेत. तर हे चित्राचे काही प्रकार आहेत की जसं काही वेळेस सलग चित्र दिली जातात आणि ते चित्रांवरनं आपल्याला गोष्ट तयार करायची असते. काही वेळेस पहिलं आणि शेवटचे चित्रे दिले जातात, मधली एखादं चित्र गाळलेलं असतं. आणि काही वेळेस ही चित्र अगोदर दिलेली असतात आणि शेवटचं रिकामं ठेवलेलं असतं. या पद्धतीने हे चित्र आपल्याला चित्र पाहून चित्रकथा तयार करायची असते. याचं एक उदाहरण म्हटलं तर 5वीच्या हिंदीच्या पुस्तकामध्ये शेवटच्या भागामध्ये एक कबुतराची गोष्ट दिलेली आहे. त्यानंतर आहे शब्दांवरनं कथा तयार करणे. कमीत कमी 3 ते 4 शब्द दिलेले असतात जे की भिन्न भिन्न प्रकारचे असतात, म्हणजे त्यामध्ये काही फारसा सहसंबंध नसतो. अशी शब्द दिलेले असतात आणि त्या शब्दांवरनं आपल्याला त्या शब्दांची गुंफण करून आपल्याला त्याच्यावरनं एक कथा तयार करायची असते. त्यानंतर आहे अपूर्ण कथा पूर्ण करा. आता यामध्ये सुद्धा काही प्रकार आहेत बघा. या अपूर्ण कथा पूर्ण करामध्ये पहिला जो प्रकार आहे तर तो अगोदर स्टार्टिंग सुरुवात करून दिलेली असते आणि पुढची कथा पूर्ण करा असं दिलेलं असतं. तर काही वेळेस स्टार्टिंगचं आपल्याला म्हणजे विद्यार्थ्यांना लिहायचं असतं आणि शेवट दिलेला असतो. तर काही वेळेस सुरुवात आणि शेवट दिलेला असतो आणि मध्य तुम्हाला लिहायचा असतो. तर या विविध पद्धतीने अपूर्ण कथा पूर्ण करा हा एक भाग आहे. त्यानंतर सर्वांना सुपरिचित असणारी म्हणजे मुद्द्यांवरनं कथा तयार करा. काही मुद्दे दिलेले असतात आणि त्या मुद्द्यांवरनं आपल्याला गोष्ट तयार करायची असते. हा एक कथा तयार करण्याचा सोपी एक अशी पद्धत आहे. मुद्दे वाचले की आपल्या लक्षात येतात की नेमकी कशी कथा आहे आणि आपण त्यावरती लिहू शकतो. या पद्धतीने आपल्याला कथालेखन करत असताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या, काही कथेच्या पद्धती लक्षात ठेवल्या तर आपण सहज सोप्या रीतीने आपण कथा तयार करू शकतो. तर
कथा तयार करत असताना तुम्हाला वाचनाचा सुद्धा भरपूर सराव असला पाहिजे. वृत्तमानपत्रे असतील, गोष्टींची लहान लहान पुस्तके असतील तर ती तुम्ही आवर्जून वाचा. त्याचबरोबर वर्गातील आपल्या मित्रमैत्रिणींचे सुद्धा कथालेखन, त्यांचे लिहिलेल्या कथा वाचा, जेणेकरून तुमच्यामध्ये जेवढे तुम्ही वाचाल आणि ऐकाल तेवढं तुम्ही उत्तमरित्या लिहू शकाल. तर मुलांनो, तुम्हाला कसे वाटलं कथा लेखन? तर आवडले असेल तर नक्कीच कथा तयार करा. धन्यवाद.